ओके, तर या कन्सेप्टला आपण काय नाव द्यायचंय सगळ्यांनी नोटबुक मध्ये लिहून घ्या. व्हॉट इज टुडेज कन्सेप्ट इज स्टॅटिक मेथड अँड स्टॅटिक व्हेरिएबल. स्टॅटिक व्हेरिएबल जो आहे हा जसा सी मध्ये वर्क होतो तसाच इकडे पण यूज होतो. म्हणजे व्हॅल्यू जर रिटेन करायची असेल थ्रू आउट द प्रोग्राम तर आपण कुठला स्टोरेज क्लास घ्यायचो सी मध्ये, स्टॅटिक. तसंच इकडे स्टॅटिक कीवर्ड पण यूज होतो थ्रू आउट द प्रोग्राम. म्हणजे ग्लोबल स्कोपने आपल्याला ऍक्सेस करायचा असेल तर स्टॅटिक व्हेरिएबल आपण घेतो. तर स्टॅटिक व्हेरिएबलचं जे कंटेंट आहे तर ते तसंच राहणार आहे किंवा त्याचा जो सेंटॅक्स तो तसाच राहणार. त्यात ऍडिशनल फंक्शन कुठलं आहे, स्टॅटिक फंक्शन. स्टॅटिक फंक्शन हे फक्त स्टॅटिक व्हेरिएबलच ऍक्सेस करू शकतं. नॉन स्टॅटिक व्हेरिएबल ऍक्सेस केला तर याच्यामध्ये काय होणार आहे, एरर येणार. आय आणि जे या प्रोग्राम मध्ये दोन व्हेरिएबल घेतले. एक स्टॅटिक व्हेरिएबल घेतला आय, जे हा नॉन स्टॅटिक व्हेरिएबल आहे, नॉर्मल व्हेरिएबल आहे. ओके, त्याला आपण काय केलंय, पर्टिक्युलर फंक्शन मध्ये ऍक्सेस करतोय. कुठला, स्टॅटिक व्हेरिएबल. बरोबर, स्टॅटिक व्हेरिएबल जर ऍक्सेस केला तर चालतो कुठं, स्टॅटिक मेथड मध्ये. पण जर नॉन स्टॅटिक मेथड मध्ये, नॉन स्टॅटिक मध्ये आपण दोन्ही पण ऍक्सेस करू शकतो. ओके, तर स्टॅटिक मेथडच्या समोर काय लिहा फक्त इथं कमेंट मध्ये, वी कॅन ऍक्सेस ओनली स्टॅटिक व्हेरिएबल. वी कॅन ऍक्सेस ओनली स्टॅटिक व्हेरिएबल. ओके, नॉन स्टॅटिक मेथड मध्ये सगळं ऍक्सेस करू शकतो. जसं नॉर्मल मेथड आहे ना तसंच स्टॅटिक नॉन स्टॅटिक व्हेरिएबल दोन्ही पण ऍक्सेस, म्हणजे आय आणि जे दोन्ही पण ऍक्सेस करू शकतो. आणि इथं ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर ऑब्जेक्ट थ्रू तर ऍक्सेस करतोच, पण स्टॅटिक मेथडला वी कॅन ऑल्सो कॉल विथ स्टॅटिक मेथड बाय युझिंग क्लास नेम. ओके, क्लास नेमला स्टॅटिकचा ऍक्सेस भेटतो आणि त्याचा आपण प्रोग्रामचा आउटपुट पण इथं रन केलेला आहे. ओके, हा प्रोग्राम लिहून घ्या. याच्यात कुणाला काही डाऊट्स आहे का? डाऊट्स असतील तर विचारा. आता स्टॅटिक मेथड कुठे यूज करायची की जिथं तुम्हाला फक्त रेस्ट्रिक्ट ठेवायचे की एखाद्या व्हेरिएबलचा ऍक्सेस त्या पर्टिक्युलर मेथड मध्येच करायचा असेल. बरोबर, तर त्या केसमध्ये आपण काही कुठली मेथड यूज करू शकतो, स्टॅटिक मेथड. आणि स्टॅटिक मेथडचा फायदा काय आहे किंवा त्याचा मेन कन्सेप्ट काय आहे की फक्त स्टॅटिक व्हेरिएबलच त्याच्या आतमध्ये ऍक्सेस करू शकतो. नॉन स्टॅटिक व्हेरिएबल आपण स्टॅटिक मेथड मध्ये ऍक्सेस करू शकत नाही. ओके, तर हा प्रोग्राम लिहून घ्या. थेरोटिकल पार्ट क्लिअर आहे ना? स्टॅटिक व्हेरिएबल, स्टॅटिक मेथड. स्टॅटिक मेथड कशी क्रिएट करायची, तर मेथडच्या समोर स्टॅटिक वर्ड येईल. स्टॅटिक व्हेरिएबल कसा क्रिएट करायचा आहे, तर व्हेरिएबलच्या समोर स्टॅटिक हा कीवर्ड येईल. हा प्रोग्राम लिहून घ्या, स्टॅटिक मेथड स्टॅटिक व्हेरिएबल हा नाव टाकून. ओके, मी 1-2 मिनिट पॉज घेत. प्रोग्राम लिहून झाला की सांगा.
ओके. स्टॅटिक मेथड आणि स्टॅटिक व्हेरिएबल हा कन्सेप्ट आपण बघतोय. तर हा क्लास आहे, त्याच्या आतमध्ये स्टॅटिक व्हेरिएबल आणि स्टॅटिक मेथड आपण यूज केले. नॉन स्टॅटिक व्हेरिएबल कुठला आहे हा? जे, म्हणजे त्याच्यासमोर स्टॅटिक नाही. फंक्शन पण नॉन स्टॅटिक असतात. नॉन स्टॅटिक म्हणजेच त्याच्यासमोर स्टॅटिक नाही. स्टॅटिक मेथड म्हणजे त्याच्यासमोर स्टॅटिक आहे. स्टॅटिक मेथड अलाउज ओनली ऍक्सेस ऑफ स्टॅटिक व्हेरिएबल. हा पार्ट लिहून घ्या सगळं. लिहून झाल्यावर सांगा. ओके. पूर्ण सिंटॅक्स लिहून घ्या. फंक्शन लिहून झालं की कन्फर्म करा फक्त. ओके, झालंय लिहून. ओके. हा, हे क्लास ऑब्जेक्टचं पण लिहून घ्या. ऑब्जेक्ट क्रिएट केलंय, ऑब्जेक्ट थ्रू स्टॅटिक मेथड कॉल केली, क्लास थ्रू पण स्टॅटिक मेथड कॉल केली. स्टॅटिक मेथड आपण क्लास थ्रू पण करू शकतो, ऑब्जेक्ट थ्रू पण करू शकतो. हे याच्यामध्ये नवीन आहे, म्हणजे इंटरव्ह्यूला तुम्हाला क्वेश्चन्स कसे येऊ शकतात की हाऊ टू क्रिएट स्टॅटिक व्हेरिएबल, हाऊ टू क्रिएट स्टॅटिक मेथड, व्हॉट इज स्टॅटिक मेथड. तर त्याच्यामध्ये काय सांगायचंय की स्टॅटिक व्हेरिएबलच्या समोर स्टॅटिक हा कीवर्ड असतो, स्टॅटिक मेथडच्या समोर स्टॅटिक हा कीवर्ड असतो. स्टॅटिक मेथड विल अलोज ओनली ऍक्सेसिंग ऑफ स्टॅटिक व्हेरिएबल, इट विल नॉट अलो ऍक्सेस फॉर नॉन स्टॅटिक व्हेरिएबल. जे हा नॉन स्टॅटिक व्हेरिएबल होता त्याच्यासमोर स्टॅटिक नव्हतं, तर स्टॅटिक मेथड मध्ये आपण त्याला ऍक्सेस करू शकलो का? नाही, एरर येतो. ओके. त्याच्यानंतर हाऊ टू ऍक्सेस स्टॅटिक मेथड हा पण क्वेश्चन येतो 1 मार्काला किंवा 2 मार्काला. तर त्याच्यामध्ये त्याचा आन्सर काय? वी कॅन ऍक्सेस स्टॅटिक मेथड बाय युझिंग ऑब्जेक्ट ऍज वेल ऍज वी कॅन ऍक्सेस स्टॅटिक मेथड बाय युझिंग क्लास. तर फन ही स्टॅटिक मेथड आहे. याच्यामध्ये ऑब्जेक्टनी पण आपण त्याला कॉल करू शकलो आणि क्लास नेमनी पण क्लास नेमनी पण त्याला कॉल करू शकलो. त्याच्यानंतर नॉन स्टॅटिक मेथड, तर हे तर नॉर्मल वे फंक्शन कॉल करायचं. हे तर झालेलं आहे आपलं ऑब्जेक्ट डॉट फंक्शन. ओके. नॉन स्टॅटिक मेथड मध्ये तुम्ही स्टॅटिक व्हेरिएबल पण घेऊ शकता, नॉन स्टॅटिक व्हेरिएबल पण घेऊ शकता. क्वेश्चन आहे याच्यामध्ये जे झालंय त्याच्यात, असेल तर विचारा. प्रोग्राम लिहून घ्या आणि त्याचा आउटपुट पण घ्या. याचा आउटपुट इथे आहे. आधी फंक्शन कन्स्ट्रक्टर कॉल झाला, त्याच्यानंतर d1 डॉट फन म्हटलं की त्याने सांगितलं इनसाइड स्टॅटिक मेथड आणि व्हॅल्यू ऑफ आय, कारण स्टॅटिक मेथड मध्ये आपण फक्त आय ऍक्सेस करू शकतो. आय हा स्टॅटिक व्हेरिएबल. त्याच्यानंतर ऑब्जेक्टनी कॉल झाला, तसंच आपण क्लासनी पण करू शकलो, बरोबर. त्याच्यानंतर गन मेथड कॉल झाली. गन ही नॉन स्टॅटिक मेथड. नॉन स्टॅटिक मेथड मध्ये स्टॅटिक व्हेरिएबल ऍज वेल ऍज नॉन स्टॅटिक व्हेरिएबल दोन्ही पण ऍक्सेस करू शकतो, म्हणून आय आणि जेच्या वन व्हॅल्यू तिथं प्रिंट झाली. याचा सिंटॅक्स कुठं लिहिलेला आहे? प्रिंट केल्यानंतर इथं, कळालं? त्याच्यामुळे ते आउटपुट तसं दिसतंय. आता जसं स्टॅटिक मेथड तुम्ही क्लास नेमने ऍक्सेस केली ना, तर तशीच गन ही मेथड नॉन स्टॅटिक आहे, बरोबर. गन ही मेथड नॉन स्टॅटिक आहे, तर ती ऍक्सेस करून बघा काय होतंय. गन ही मेथड नॉन स्टॅटिक आहे, तर क्लास नेमने आपल्याला त्याला ऍक्सेस करता येतं का, हा क्वेश्चन.
तर तिथं काय आलं, एरर आला. तो काय म्हणतोय की डेमो डॉट गन कॅन नॉट बी रेफरन्स फ्रॉम अ स्टॅटिक कन्स्ट्रेंट. कारण क्लास नेमने जर ऍक्सेस करायचं असेल तर दॅट मेथड शुड बी स्टॅटिक, तरच तुम्ही क्लास नेमने ऍक्सेस करू शकता. आता मी इथं काय करतोय, एक क्वेश्चन विचारतोय तुम्हाला, कळालंय काही चेक करण्यासाठी, किती जणांना कळालंय बघू. आता मी इथं स्टॅटिक केलं, आता काय होईल रे, क्लास नेमने ऍक्सेस करतोय, ऑब्जेक्टनी तर करू शकत होतो, ते चालणार आहे, पण क्लास नेमने मी ऍक्सेस करतोय. आता या प्रोग्राम मध्ये काय होईल, एरर येईल की रन होईल की कसं आउटपुट येईल, तुम्हाला काय वाटतं? अनम्यूट करून सांगा शक्यतो. ओके, सांगताय कोणी, प्रयत्न करा, म्हणजे चुकलं तर चुकू द्या, समजेल तरी तुम्ही अभ्यास करतायत का नाही, किंवा समज सर क्वेश्चन. क्वेश्चन काय माझा की हे बघा, प्रॉब्लेम स्टेटमेंट आपण टॉपिक काय बघतोय, स्टॅटिक मेथड आणि स्टॅटिक व्हेरिएबल. स्टॅटिक व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचा आहे, तर असा, बरोबर. त्याच्यानंतर स्टॅटिक मेथड अशी डिक्लेअर करायची, म्हणजे मेथडच्या समोर स्टॅटिक लावायचं. स्टॅटिक मेथड मध्ये फक्त स्टॅटिकच व्हेरिएबल आपण ऍक्सेस करू शकतो, बरोबर. ही मेथड जर नॉन स्टॅटिक असती तर इथं स्टॅटिक कीवर्ड नसतं, त्याच्या आतमध्ये आपण दोन्ही पण व्हेरिएबल ऍक्सेस करू शकलो असतो. हा स्टॅटिक व्हेरिएबल आहे, जे नॉन स्टॅटिक व्हेरिएबल आहे. आता या प्रोग्राम नीट बघा, आय आणि जे, आय स्टॅटिक आहे, जे नॉन स्टॅटिक आहे. इथं स्टॅटिक मेथड आहे, स्टॅटिक मेथड फन मध्ये आय हा व्हेरिएबल ऍक्सेस केलाय. खाली गन ही पण स्टॅटिक मेथड आहे, त्याच्यामध्ये आय आणि जे ऍक्सेस केलंय. त्याच्यानंतर पब्लिक वाईड मेन साठी एक क्लास लिहिला, त्याच्यात ऑब्जेक्ट बनवलंय त्याचं, आणि d1 डॉट फन म्हटलंय, त्याच्यानंतर डेमो डॉट फन म्हटलंय, बरोबर. स्टॅटिक मेथड आहे म्हणून क्लासने पण इथं ऍक्सेस केलंय आणि ऑब्जेक्टनी पण ऍक्सेस केलंय. इथं ऑब्जेक्टने ऍक्सेस केलंय गन मेथडला, आणि सेम क्लास नेमनी पण केलं. आता दोन्ही पण मेथड स्टॅटिक आहेत, तर या प्रोग्रामचा आउटपुट काय येईल, हा माझा क्वेश्चन आहे. क्वेश्चन समजलाय? क्वेश्चन तर समजलाय का? हो. हा, मग आउटपुट काय येईल याच, कोण सांगत? पहिलं आउटपुट तर लिहिलंय ना तुम्ही, हे आधी पण फन कॉल झाला, नंतर परत फन कॉल झाला, बरोबर. त्याच्यानंतर गन कॉल झाला. याच्यामध्ये ऍडिशन मी फक्त लाईन नंबर 49 लिहिली. तर याच्यामध्ये काय होईल आता, काय वाटतं, एरर येईल का नाही येणार, आणि काय एरर येईल? बरं, हे पण सांगतो, एरर येणार याच्यामध्ये, काय एरर येणार हे सांगा कोणीतरी. गन ही स्टॅटिक मेथड आहे, जी मी इथं ऍक्सेस करतोय बाय युझिंग ऑब्जेक्ट, बाय युझिंग क्लास. तर हे पण सांगतो की याच्यामध्ये एरर येणार आहे, फक्त मला एवढं सांगा कोणीतरी की याच्यात एरर काय येणार आहे. मला एक सांगा, स्टॅटिक मेथड मध्ये काय ऍक्सेस करू शकतो आपण? बेस लाईन, व्हेरी बेस लाईन. स्टॅटिक मेथड मध्ये कुठल्या टाईपचा व्हेरिएबल आपण ऍक्सेस करू शकतो? तो फक्त स्टॅटिकच असला पाहिजे का? इंटिजर टाइप. इंटिजर फ्लोट तर सोडूनच द्या, पण स्टॅटिक असला पाहिजे, बरोबर. ही बेस लाईन आहे. स्टॅटिक मेथड असेल तर स्टॅटिकच असला पाहिजे. स्टॅटिक मेथड कॅन ऍक्सेस ओनली स्टॅटिक व्हेरिएबल, दॅट कॅन बी एनिथिंग, इंटिजर असू द्या, फ्लोट असू द्या, डबल असू द्या, कुठला पण. इथे इंटिजर घेतलंय, पण स्टॅटिक जर मेथड असेल तर त्याच्या आतमध्ये फक्त आपण काय ऍक्सेस करू शकतो, स्टॅटिक व्हेरिएबल. आता मला सांगा, आय हा व्हेरिएबल काय याच्यामध्ये स्टॅटिक आहे का नाही? हो. बाकीच्यांना काय, बाकीच्यांनी पण सांगायचा प्रयत्न करा. बाकीच्यांनी पण सांगायचा प्रयत्न करा. आय हा व्हेरिएबल काय आहे, स्टॅटिक आहे, बरोबर. त्याच्या समोर लिहिलंय स्टॅटिक व्हेरिएबल. आता मला सांगा, जे हा व्हेरिएबल ह्या स्टॅटिक मेथड मध्ये ऍक्सेस केलाय, पण जे व्हेरिएबल स्टॅटिक आहे का? नाही.
नाहीये. सगळ्यांकडून आन्सर आलं पाहिजे. घाबरू नका, सांगत चला. त्याच्यातूनच तुम्ही शिकणार आहेत. 1-2 मॉक इंटरव्ह्यू पण मी त्याच्यावर टाकलेत चॅनलवर. त्याच्यातून तुमचा कॉन्फिडन्स बघा की तुम्हाला आता येतंय का नाही. मी म्हणजे 80% सांगतोय की 80% क्वेश्चन्स तुम्हाला येत असणार. फक्त तुम्ही ते बोलत नाहीयेत किंवा ते समोर मांडत नाही. कागदावर लिहिलं तर तुम्ही लगेच लिहिणार. तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी तुम्हाला बोलायचंय. म्हणजे मी पण आधी तसाच होतो. जोपर्यंत कंपनीच्या आत जाईपर्यंत पण मी तसाच होतो. पण मी स्वतःला बिल्ड करण्यासाठी मग मी क्लासेस वगैरे फ्री क्लास घ्यायचो. मी बोलायचो जास्त किंवा शिकवायचो कोणाला पण. त्याच्यातून काय होतं की यू आर एबल टू स्पीक इन फ्रंट ऑफ पब्लिक. तुम्हाला ते बोलायचं जे असतं हे असंच डेव्हलप नाही होत. हे किंवा कोणी शिकू पण शकत नाही. ते तुम्हालाच बोलायला लागतं किंवा तुम्हालाच इनबिल्ड डेव्हलप करायला. हॅलो सर, जे व्हेरिएबल स्टॅटिक पण असायला पाहिजे ना, तो स्टॅटिक मध्ये डिक्लेअर केलं म्हणलं. स्टॅटिक मध्ये डिक्लेअर कुठे केलं? आईच्या समोर फक्त स्टॅटिक लिहिलंय. जेच्या समोर स्टॅटिक लिहिलंय का? जे कधी स्टॅटिक होईल याच्या समोर तुम्ही ज्यावेळेस असं सिंटॅक्स लिहिणार त्यावेळेस जे स्टॅटिक होईल. कळालंय का? हो. तर जे जो आहे हा स्टॅटिक व्हेरिएबल नाही, जे नॉर्मल व्हेरिएबल आहे. आता मग याच्यामध्ये एरर यायला पाहिजे का नाही? गन ही मेथड स्टॅटिक आहे तर त्याच्यामध्ये एरर यायला पाहिजे का नाही? बेस सिंटॅक्स स्टॅटिक मेथड ऍक्सेस ओनली स्टॅटिक व्हेरिएबल. याच्यामध्ये एरर यायला पाहिजे का नाही? यायला पाहिजे एरर, बरोबर. सिंटॅक्स वाईज तो काय सांगेल की यू आर ट्राइंग टू ऍक्सेस नॉन स्टॅटिक व्हेरिएबल इनसाइड स्टॅटिक. हे बघा तिथं त्यांनी लाईन नंबर 35 जिथं जे घेतलाय ना आपण तिथं त्याने लगेच एरर मारलं. त्यांनी काय सांगितलं की नॉन स्टॅटिक व्हेरिएबल तुम्ही स्टॅटिक कंटेक्स्ट मध्ये ऍक्सेस करताय, म्हणजे स्टॅटिक मेथड मध्ये ऍक्सेस करताय. कळलं नाही? हे समजलं पाहिजे, पटकन क्लिक झालं पाहिजे फास्ट. आणि हा रिझॉल्व्ह करायचा असेल तर मला काय करायला लागेल? जेला पण स्टॅटिक करायला लागेल. त्याच्यानंतर तो रन होईल. कळलं? तर हे त्याचं आउटपुट. प्रॉब्लेम स्टेटमेंट किंवा कन्सेप्ट फास्ट समजायला पाहिजे. आता बेसिक क्लास आणि ऑब्जेक्ट हे आपलं म्हणजे 100 वेळा झालंय. तिथं परत परत मी जाणार नाही. 14-15 सेशन आहे आता जावाचं. तर परत परत क्लास किंवा परत परत नॉर्मल व्हेरिएबल, परत परत कन्स्ट्रक्टर, परत परत ऑब्जेक्ट क्रिएशन करून कॉल देणं हे मी परत नाही सांगणार. तिथं तुमचं ते सेशन्स परत बघा. ओके. थोडेसे एफर्ट्स टाकायला लागतात आणि एफर्ट जर नाही टाकले तर मग तुम्हाला ठरवायचंय नाही का. आपल्याला एफर्ट्स नाही टाकल्यावरती त्याचा म्हणजे अभ्यास तर करायला लागणार आहे. ओके, हे झालंय, क्लिअर आहे. प्रोग्राम लिहिलाय. तर आपला आजचा कन्सेप्ट कुठला होता? स्टॅटिक व्हेरिएबल आणि स्टॅटिक मेथड. तर असाच एक स्टॅटिक ब्लॉक नावाचा पण एक कन्सेप्ट असतो. स्टॅटिक ब्लॉक. ओके. हा जो कन्सेप्ट होता स्टॅटिक फंक्शन हा आपण लिहिलाय. त्याच्यानंतर क्लास स्टॅटिक हे पण झालंय आपलं. ओके. डिराइव्हड क्लासमध्ये पण तुम्ही तो व्हेरिएबल ऍक्सेस करू शकता. त्याचं हे एक्झाम्पल आहे. ओके. पॅरेंट क्लास जर असेल तर त्याचं पर्टिक्युलर व्हेरिएबल पण तुम्ही स्टॅटिक व्हेरिएबल ऍक्सेस करू शकता. तर हे सिंपल एक्झाम्पल. डेमो मध्ये स्टॅटिक व्हेरिएबल घेतलाय, त्याचा डिराइव्ड क्लास घेतलाय, त्याच्या आतमध्ये इथं तो व्हेरिएबल डायरेक्ट ऍक्सेस झालाय, बरोबर आहे. इथं काही वेगळं काही केलेलं नाही, डायरेक्ट तो व्हेरिएबल ऍक्सेस होतोय आणि त्याची व्हॅल्यू पण इथं प्रिंट झालेली आहे. डेमो 1 ऑब्जेक्ट बनवलंय, डेमो 2 ऑब्जेक्ट बनवलंय आणि डिराइव्डचं पण ऑब्जेक्ट बनवलंय. त्याच्यानंतर त्याची व्हेरिएबलची व्हॅल्यू डायरेक्ट ऍक्सेस होते. ओके. डिराइव्डचं ऑब्जेक्ट बनवून आपण त्याला जर ऍक्सेस केलं तर डायरेक्ट या मेथड मधलं कंटेंट येईल, कारण स्टॅटिक व्हेरिएबल डिराइव्ड क्लासला पण अवेलेबल होतो. हा पण प्रोग्राम रन करा, हा तुमच्याकडे पण आहे. ओके. चालेल. तर हे 2 प्रोग्राम स्टॅटिक मेथडचे करा रन. आजचा एक प्रोग्राम आपण ऑलरेडी घेतला स्टॅटिक मेथडचा, हा पण प्रोग्राम रन करूयात डिराइव्ड क्लासचा. याच्यामध्ये प्रोग्राम नीट समजून घ्या आधी.
एक क्लास आहे, स्टॅटिक व्हेरिएबल घेतलाय आणि एक डिराइव्ड क्लास घेतलाय. डिराइव्ड क्लास आला की एक्सटेंड येत. मग त्याच्या आतमध्ये एक फंक्शन घेतलंय आणि जो पॅरेंट क्लासचा आय व्हेरिएबल होता तो ऍक्सेस करायचा प्रयत्न केला. आता स्टॅटिक व्हेरिएबल आहे तर तो थ्रू आउट द प्रोग्राम ऍक्सेस होणार. त्याच्यासाठी मग ऍक्सेस चेक करण्यासाठी डेमो1 आणि D2 असे दोन ऑब्जेक्ट बनवलेत आणि त्याच्यानंतर आपण इथं एक डिराइव्ड क्लासचं पण ऑब्जेक्ट बनवलंय आणि त्या ऑब्जेक्ट थ्रू फंक्शनला कॉल दिला. आता याच्यामध्ये तो प्रोग्राम रन करू. जावा सी स्टॅटिक मेंबर 1.java. प्रोग्राम कंपाईल झाला. मेंबर 1. ओके, आउटपुट आलंय. तर याच्यामध्ये आउटपुट बघा कसं आलंय. एक तर लाईन नंबर 29 मुळे आलंय. इथं आपण काय केलं की ऑब्जेक्ट नेम डॉट तो पर्टिक्युलर व्हेरिएबल, स्टॅटिक व्हेरिएबल आहे तर आपण क्लास नेमने ऍक्सेस करू शकतो. त्याने आलाय. त्याच्यानंतर डिराइव्ड क्लासचा ऑब्जेक्ट कॉल केल्यानंतर त्या फंक्शनला कॉल गेला आणि ही लाईन एक्झिक्यूट झाली. डिराइव्ड क्लासचं फंक्शन कसं कॉल केलंय तर ऑब्जेक्ट नेम डॉट फन. ओके, तर नॉर्मल मेथड मध्ये स्टॅटिक व्हेरिएबल तर घेताच येतो, पण याच्यामधलं एक्झाम्पल काय आहे की इनहेरिटन्स यू कॅन एबल टू ऍक्सेस स्टॅटिक व्हेरिएबल ऑफ पॅरेंट क्लास, हे या प्रोग्रामला सांगायचं. ओके, तर म्हणजे जर प्रोग्राम किंवा तुम्हाला प्रिडिक्ट द आउटपुट असा क्वेश्चन आला आणि त्याच्यामध्ये असं दिलं की पॅरेंट क्लासचा एखादा व्हेरिएबल स्टॅटिक घे आणि तो चाइल्ड मध्ये ऍक्सेस करायचा प्रयत्न केलाय, तर तिथं लगेच एरर म्हणून हे नाही व्हायचं. जसं नॉर्मली इनहेरिटन्सचा कन्सेप्ट आहे तसा तो यूज होऊन तुम्हाला याला ऍक्सेस भेटणार आहे, कारण चाइल्डला पॅरेंटचं सगळं ऍक्सेस होतं. तो नॉर्मल इनहेरिटन्सचा कन्सेप्ट आहे. इथं फक्त स्टॅटिक आलंय म्हणून एरर मांडून मोकळं व्हायचं नाही, तो प्रोग्राम रन होणार. ओके, तर स्टॅटिक व्हेरिएबलचा हा पण प्रोग्राम लिहून घ्या. याच्यामध्ये फक्त इनहेरिटन्स आहे. मी 2 मिनिटं पॉज घेतोय. हा प्रोग्राम लिहून घ्या आणि रन पण करायचे. आजचे जे 2 प्रोग्राम झालेत स्टॅटिक व्हेरिएबल आणि स्टॅटिक फंक्शनचे, पहिल्या प्रोग्राम मध्ये स्टॅटिक व्हेरिएबल स्टॅटिक फंक्शन पाहिले आणि हाऊ टू कॉल स्टॅटिक मेथड याचं पण एक्झाम्पल बघितलं. तर स्टॅटिक मेथडला कॉल करण्यासाठी 2 वे आहेत, एक ऑब्जेक्टनी पण करू शकता आणि दुसरा कुठला आहे क्लास नेमनी पण. व्हेरिएबलला पण ऍक्सेस करायचा असेल तर आपण तुम्ही क्लास नेमने ऍक्सेस करू शकता. व्हेरिएबलला जर ऍक्सेस करायचं असलं ना तर ऑब्जेक्टनी कधीच ऍक्सेस होत नाही. व्हेरिएबल डायरेक्ट जर ऍक्सेस करायचा असेल त्याला तर ऑब्जेक्ट थ्रू स्टॅटिक व्हेरिएबल ऍक्सेस होत नाही. नॉर्मल व्हेरिएबलला जसं आपण ऑब्जेक्ट थ्रू ऍक्सेस करू शकतो ना, तर तसं स्टॅटिक व्हेरिएबलला ऑब्जेक्ट थ्रू ऍक्सेस करू शकत नाही. मेथड यू कॅन कॉल विथ ऑब्जेक्ट, पण व्हेरिएबल जो आहे तो कधीच ऑब्जेक्ट थ्रू ऍक्सेस होणार नाहीये. हे मराठीमध्ये तिथं लिहून ठेवा वाटलं तर, की स्टॅटिक व्हेरिएबल आपण ऑब्जेक्ट थ्रू ऍक्सेस करू शकत नाही, कारण तो एरर येतो. याला ऑब्जेक्ट मध्ये मेमरी भेटतच नाही. स्टॅटिक व्हेरिएबल याला दुसऱ्या ठिकाणी जागा भेटते. शेअर्ड लोकेशन असतं स्टॅटिक व्हेरिएबलचं. तर स्टॅटिक व्हेरिएबल हा थ्रू आउट द प्रोग्राम ऍक्सेसिबल होतो, त्याच्यामुळे त्याला ऑब्जेक्ट मध्ये मेमरी भेटणार नाही, त्याला वेगळ्या ठिकाणी जागा भेटते. तर ऑलवेज म्हणजे स्टॅटिक व्हेरिएबल ऍक्सेस करायचा आहे तर क्लास नेमनेच ऍक्सेस करायला लागतो, नाहीतर एरर येतो. फंक्शन तुम्ही कॉल करू शकता तो ऑब्जेक्ट. पहिल्या प्रोग्राम मध्ये पण बघितलं की स्टॅटिक फंक्शन होतं, बरोबर. पहिल्या प्रोग्राम मध्ये आपण काय बघितलं की स्टॅटिक फंक्शन होतं तर आपण ऑब्जेक्ट थ्रू ऍक्सेस करू शकलो, क्लास नेमनी पण ऍक्सेस करू शकलो. पण जर स्टॅटिक व्हेरिएबल असता तर आपण जो तो पर्टिक्युलर व्हेरिएबल आहे त्याला जर ऍक्सेस करायचंय तर क्लास नेमनेच ऍक्सेस करायला लागतो. तर हा डिफरन्स आहे ऍक्सेस करताना पण. स्टॅटिक फंक्शन दोन्ही प्रकारे ऍक्सेस होतं, ऑब्जेक्टने आणि क्लासने. स्टॅटिक व्हेरिएबल फक्त क्लासनेच ऍक्सेस होतो. ओके, हा प्रोग्राम नीट लिहून घ्या.
बेस क्लास ज्याच्यात स्टॅटिक व्हेरिएबल आहे, नॉन स्टॅटिक व्हेरिएबल आहे. हे लिहून झालं की सांगा मला. ओके, बेस क्लास झालाय. त्याच्यानंतर इथं डिराइव्हड क्लास. आणि त्याच्यानंतर मेन मेथड. खाली हे आउटपुट पण लिहून घ्या. याच्यामध्ये स्टॅटिक व्हेरिएबल आपण क्लास नेमने ऍक्सेस केलाय आणि त्या मेथडला ऍक्सेस कसं दिला, बाय युजिंग ऑब्जेक्ट. तर व्हेरिएबल ऍक्सेस करायचा असेल तर ऑलवेज काय स्टॅटिक मेथड, स्टॅटिक व्हेरिएबल जर ऍक्सेस करायचा असेल तर क्लास नेमनेच ऍक्सेस होतो. झालंय लिहून? ओके, ठीक आहे. आपण थांबूयात इथं. क्वेश्चन्स आहेत का? आज आपण काय बघितलंय? स्टॅटिक मेथड, स्टॅटिक व्हेरिएबल, त्याच्यानंतर स्टॅटिक व्हेरिएबल इनहेरिटन्स मध्ये कसा वर्क होतो, पॅरेंट आणि चाइल्ड हिरार्की मध्ये. स्टॅटिक व्हेरिएबल कसा ऍक्सेस करायचा, मेन मेथड मध्ये जर स्टॅटिक व्हेरिएबल ऍक्सेस करायचा असेल तर कसा करू शकतो, बाय युजिंग क्लास. इथं बघा तुम्ही एक ऑब्जेक्ट थ्रू पण ऍक्सेस करून बघूया, ट्राय करून. D1 डॉट म्हटलं नाही तर लगेच तो पुढे ऍक्सेस करायलाच त्याला देत नाही. इक्वल टू 10 D1 डॉट आहे स्टॅटिक व्हेरिएबल आहे तो, बरोबर. त्याचा ऑब्जेक्टने जर ऍक्सेस करायचा प्रयत्न केला, स्टॅटिक मेंबर 1 D1 डॉट आय, स्टॅटिक मेंबर 1 डॉट जावा. D1 डॉट आहे पर्टिक्युलर ऑब्जेक्टने आपण तो त्याची व्हॅल्यू ऍक्सेस करतोय. त्याची व्हॅल्यू अपडेट पण करायचं ट्राय करू. 11 बाय युजिंग ऑब्जेक्ट. ओके, तर याची व्हॅल्यू आपण अपडेट पण करू शकतोय. ओके, हा पण कन्सेप्ट नीट ठेवा लक्षात ठेवून की फंक्शन आणि व्हेरिएबल हे आपण क्लास नेमनी पण ऍक्सेस करू शकतो आणि ऑब्जेक्ट नेमनी पण ऍक्सेस करू शकतो. दोघांसाठी सेम आहे सिंटॅक्स. ऑब्जेक्टनी पण करा किंवा क्लास नेमनी पण करा. ओके, फक्त हे पर्टिक्युलर नॉर्मल फंक्शन जे हे पण आपण क्लास नेमने ऍक्सेस करायचा प्रयत्न करू. नॉर्मल जे फंक्शन आहे ते जर क्लास नेमने ऍक्सेस केलं तर एरर येतो. हे कळालंय की फक्त स्टॅटिक मेथडच अशी की जी दोघांनी पण ऍक्सेस होते, ऑब्जेक्टनी पण क्लासने पण. पण नॉर्मल जर मेथड असेल किंवा नॉर्मल व्हेरिएबल असेल तर तो क्लास नेमने कधीच ऍक्सेस होत नाही. ते फक्त स्टॅटिक साठीच होत, एरर येतो नॉर्मल मेथड साठी. स्टॅटिक असेल तरच दोन वे येते, ऑब्जेक्टनी पण होतं, क्लासने पण होतं. हा कन्सेप्ट क्लिअर आहे का सगळ्यांना? याच्यात डाऊट आहे किंवा कन्फ्युजन आहे असं काय का? असेल तर विचार. स्टॅटिक मेथड किंवा स्टॅटिक व्हेरिएबल दोन्ही प्रकारे ऍक्सेस होतो. कोणते दोन प्रकार? ऑब्जेक्टनी पण होतो आणि क्लास नेमनी पण होतो, कधी स्टॅटिक असेल तर. पण जर नॉर्मल मेथड असेल किंवा नॉर्मल व्हेरिएबल असेल तर क्लास नेमने कधीच ऍक्सेस होणार नाही.
एरर येईल. ओके, तर हा जर एरर काढायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल, त्या मेथडला कॉल द्यायला लागेल बाय युजिंग ऑब्जेक्ट. ओके, आणि जर क्लास नेमने, मला एक सांगा, कोणी आन्सर देऊ शकतं का? जर फॉर एक्झाम्पल मला डिराइव्ड ह्या क्लास नेमनी ही मेथड ऍक्सेस करायची तर कुठे चेंज करायला लागेल आणि काय चेंज करायला लागेल, कोणी सांगू शकते? जर स्टॅटिकचा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असेल तर तुम्ही सांगू शकता. जर मला क्लास नेमनी फंक्शन नावाची मेथड ऍक्सेस करायची तर काय करायला लागेल? ट्राय करू शकतं का कोणी? चुकू द्या आन्सर चुकला तर. मग तुम्ही टाईप केलेलंच बरोबर आहे. नाही नाही, हे बघ, याच्यात एरर येईल ना रे. आता जर मी टाईप जे केलंय याच्यामध्ये जर तू पाहिलं डिराइव्ड मेथड, तो काय म्हणतो, एरर मारलं त्याने. तो काय म्हणतोय, नॉन स्टॅटिक मेथड फन, म्हणजे क्लास नेमने जर ऍक्सेस करतोय तर ती मेथड स्टॅटिक असणं गरजेचं आहे की नाही, एवढंच सांगा मला. आणि बाकीचे पण आन्सर द्या, चॅट मध्ये दिलं तरी चालेल, पण आन्सर द्या. क्लास नेमनी ऍक्सेस करतोय तर मला सांगा की ते स्टॅटिक असणं गरजेचं आहे की नाही. फंक्शन स्टॅटिक असणं गरजेचं आहे की नाही. येस ऑर नो? येस, बरोबर. तर क्लास नेमने तुम्ही कधी पण ऍक्सेस करत असाल तर व्हेरी बेसलाईन एवढी लक्षात ठेवायची, क्लास नेमनी काहीतरी ऍक्सेस करतोय म्हणजेच ते स्टॅटिक पाहिजेच, नाहीतर एरर येतो. इथं जर स्टॅटिक लिहिलं तरच तो एरर सॉल्व्ह होईल. गेला कंपाईल टाइमचा एरर आणि आउटपुट पण आलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टॅटिक कधी लिहायचं, थ्रू आउट द प्रोग्राम त्याची व्हॅल्यू मेंटेन करायची असेल तर. आता इथं 10 होती बरोबर, मी मेन मध्ये आलो, लाईन नंबर 31 ला त्याची 11 केली. आता 11 केल्यानंतर सुद्धा बघा की त्याचा स्कोप चेंज होतोय, म्हणजेच मेन मधून या फंक्शनला कॉल मारला आपण बरोबर, फनला. फन कुठे आहे, त्या पर्टिक्युलर डिराइव्ड क्लासमध्ये, तरी पण त्याची व्हॅल्यू त्यांनी किती दाखवली, 11 दाखवली. आधी 10 होती मग 11 झाली. का झाली तर स्टॅटिक हा कीवर्ड काय करतो, थ्रू आउट द त्याचं एक्झिक्युशन जे त्या व्हेरिएबलचा तो व्हॅल्यू मेंटेन करतो. त्याचा स्कोप जो असतो तो ग्लोबली ठेवतो, तो व्हॅल्यू जी आहे ती चेंज करत नाही. कळलंय स्टॅटिक कीवर्ड कसा काम होतो. स्टॅटिक सी मध्ये पण असंच आहे, थ्रू आउट द व्हॅल्यू त्याची काय होती, मेंटेन होते, चेंज होत नाही किंवा रिइनिशलाइज नाही होत. तो व्हॅल्यू एकदा फिक्स ठेवतो त्याची. कळते? त्याच्यावरची व्हॅल्यू कधीच पुसत नाही. ओके, ठीक आहे. आजचा कन्सेप्ट समजला सगळ्याला, स्टॅटिक व्हेरिएबल आणि स्टॅटिक मेथड. आणि प्रोग्राम करा, लिहून काढा, नोट्स परत परत लिहा. एक कन्सेप्ट समजायला, हा जर स्टॅटिक मेथड तुम्ही फर्स्ट टाइम जर घेत असाल, त्याचं एक्सपेक्टेशन एवढे की तुम्ही दिवसभर जर याचा अभ्यास केला तरच हा कन्सेप्ट तुम्हाला समजेल. पूर्ण 3-4 तास नीट अभ्यास केला तर हा कन्सेप्ट तुम्हाला नीट समजेल. मग तुम्ही ठरवायचे आपल्याला अभ्यास करायचा आहे की नाही करायचा. ओके, कारण जावा हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे आणि नॉलेज मिळवून देणारा, त्याच्यासोबतच जॉब साठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट. आपण ठरवायचे आपल्याला कसं पाहिजे, म्हणजे पॅकेज किती पाहिजे, कमी पाहिजे की जास्त पाहिजे, की आपल्याला नंतर काय करायचं, त्याच्यासाठी अभ्यास किती इम्पॉर्टंट आहे की नाहीये हे तुम्ही ठरवायचे. ओके, असाइनमेंट्स खूप कमी येत आहेत, म्हणजे मला एक्सपेक्टेड होतं की सगळे ऍक्टिव्हली असाइनमेंट करत असतील असं, पण दिसत तर नाहीये तसं. इम्पॉर्टन्स कमी दिसतोय तुमच्या साईडनी भरपूर. तर असाइनमेंट वगैरे चालू करा जास्तीत जास्त, नाही का? चालेल, तर आज आपण थांबूयात. नेक्स्ट